मित्रांनो, आजची गोष्ट आहे दोन अशा जीवांची ज्यांची मनं पावसाच्या पहिल्या थेंबासारखी एकमेकांत विरघळली. कावेरी नुकतीच शहरातल्या एका मोठ्या आर्किटेक्चर फर्ममध्ये इंटर्नशिपसाठी रुजू झाली होती. ती शांत, लाजाळू आणि निसर्गाच्या प्रेमात पडणारी मुलगी होती. तिला स्केचिंग करायला प्रचंड आवडायचं. पहिल्याच दिवशी ऑफिसच्या टेरेसवर कॉफी घेत असताना तिची नजर समोरच्या ड्राफ्टिंग टेबलवर काम करणाऱ्या एका मुलावर पडली. तो होता नील. नील हा त्या फर्ममधला सिनियर डिझायनर होता. कपाळावर पडलेले केस, डोळ्यांवर चष्मा आणि कामातलं त्याचं वेड पाहून कावेरी पहिल्याच नजरेत त्याच्या प्रेमात पडली. पण ती प्रचंड लाजाळू असल्यामुळे तिने कधी नीलला तिच्या मनातलं सांगितलं नाही. ती रोज फक्त लांबूनच त्याला बघत राहायची आणि तिच्या डायरीत नीलचे सुंदर स्केचेस बनवायची. काही दिवस गेले. ऑफिसमध्ये एक मोठा प्रोजेक्ट आला ज्यासाठी नीलला एका असिस्टंटची गरज होती आणि नशिबाने त्याने कावेरीची निवड केली. कावेरीचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता ती रोज नील सोबत काम करू लागली. नील खूप मनमिळाऊ होता. काम करता करता तो कावेरीला डिझायनिंगच्या नवनवीन टिप्स द्यायचा. जेव्हा जेव्हा नील काम समजावून सांगताना कावेरीच्या जवळ जायचा तेव्हा कावेरीच्या हृदयाची धडधड एवढी वाढायची की तिला वाटायचं नीलला तिची धडधड ऐकू तर जाणार नाही ना. दोघांमध्ये हळूहळू छान मैत्री झाली. नीलला कावेरीची साधेपणा आणि तिची कामाची पद्धत खूप आवडू लागली होती. तो अनेकदा तिच्यासाठी कॉफी घेऊन जायचा, पण दोघांपैकी कोणीच प्रेमाची कबुली देत नव्हतं. अशातच प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि कावेरीच्या इंटर्नशिपचा शेवटचा दिवस उजाडला. कावेरी खूप उदास होती, कारण आजच्या रात्रीनंतर ती पुन्हा नीलला रोज बघू शकणार नव्हती. तिने ठरवलं की जाता जाता ती तिची डायरी ज्यामध्ये तिने नीलचे स्केचेस काढले होते नीलच्या टेबलवर ठेवून निघून जाईल. संध्याकाळी ऑफिस सुटताना कावेरीने गुपचूप ती डायरी नीलच्या केबिनमध्ये टेबलवर ठेवली आणि जड अंतःकरणाने ती ऑफिस बाहेर पडली. बाहेर धो-धो पाऊस सुरू झाला होता. कावेरी छत्री उघडून बस स्टॉपकडे चालू लागली. तिच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. तितक्यात मागून कोणीतरी जोरात धावत आल्याचा आवाज आला. कावेरीने मागे वळून पाहिलं. समोर नील पूर्णपणे पावसात भिजलेला उभा होता आणि त्याच्या हातात ती डायरी नव्हती तर एक दुसरंच लाल रंगाची डायरी होती. नील धापा टाकत कावेरीच्या जवळ आला आणि म्हणाला, कावेरी, तू तुझी डायरी माझ्या टेबलवर ठेवून आलीस, पण तू जाण्यापूर्वी माझी ही डायरी वाचायला विसरलीस. कावेरीने आश्चर्याने ती लाल डायरी उघडली. त्या डायरीच्या पहिल्याच पानावर कावेरीचं एक सुंदर स्केच काढलेलं होतं, जे स्वतः नीलने काढलं होतं आणि खाली लिहिलं होतं, पहिल्या दिवसापासून माझ्या डिझाईनमध्ये फक्त तूच आहेस. आय लव्ह यू कावेरी. कावेरीने नीलकडे पाहिलं. नीलच्या डोळ्यात फक्त आणि फक्त प्रेम होतं. त्याने कावेरीची छत्री बाजूला केली आणि पावसातच तिला घट्ट मिठी मारली. 2 वर्षाचं ते अबोल प्रेम अखेर पावसाच्या साक्षीने पूर्ण झालं होतं. तर मित्रांनो, कधी कधी प्रेम व्यक्त करायला शब्दांची गरज नसते. तुमची नजर आणि तुमची कलाच सगळं काही बोलून जाते. नील आणि कावेरीची ही गोड प्रेम गोष्ट तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा.